बऱ्याच दिवसांनी सगळे एकत्र आल्यावरती भेटण्याची मजाच काही वेगळी असते। तर आज आम्ही सुद्धा सगळे एकत्र आलेलो आहोत। तर आधी माहेरी केल्यानंतर मम्मीने दिली आम्हाला करंजी, आजच तिने सकाळी बनवली होती। उर्वी नाच। दोघींचा डान्स करून झाल्यानंतर आता रक्षाबंधनला मी सुरुवात केली। सुरुवात ह्या 2 चिमुकल्यांपासून आम्ही केली आहे। तर दीदीसुद्धा उर्वीला राखी बांधणार आहे आणि उर्वीसुद्धा दीदीला राखी बांधणार आहे। तर ह्यांची रक्षाबंधन झाल्यानंतर आता माझ्या रक्षाबंधनला मी सुरुवात केली। इथे 3 जण आहेत। तर 4 भावंड अजून कमी आहे। तिथे 2 जण तर गावीच राहतात। एक जण दुसऱ्या बहिणीकडे गेला आहे, तर एक जण आहे मिलिटरीमध्ये। तर त्या चौघांनाही रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा। तर आता मस्त त्यांना ओवाळते, भावंडाने राखी वगैरे बांधते आहे। तर रक्षाबंधन हा दिवस भावा बहिणींचा असून प्रेमाचा दिवस आहे। त्यामुळे सगळं एकत्र येऊन गेट टुगेदर असं होतं। खूप छान मजा येते। तर मी आज नारळाची वडी आणली, ती स्वीट डिश म्हणून, मिठाई म्हणून मी आता सगळ्यांना भरवणार आहे। ते बघा सगळ्यांना फार आवडले, पण सगळेजण माझ्या तोंडामध्ये हा लाडू भरवतात। फास्ट फॉरवर्ड केल्यामुळे तुम्हाला माझी रिॲक्शन वेगळी दिसत असेल। तर खूप एन्जॉय केला आजचा दिवस मी। बाकीच्या बहिणी संध्याकाळी उशिरा येणार, तर मी लवकर आली आहे, त्यामुळे मीच आधी रक्षाबंधन केली आहे। तर इथे सगळ्यांची रक्षाबंधन झाल्यानंतर मस्त आम्ही जेवणसुद्धा करणार आहोत। उर्वीला कार्याला लाडू देते ते त्यांना नको झाले, फार गोड गोड असं खाणं होतं असं सणासुदीला। तर इथे छान ओवाळणे वगैरे झाली, एक गिफ्टसुद्धा मिळालेले आहेत। तर ते सगळं झाल्यानंतर पप्पांची रक्षाबंधन चालू आहे। ही माझी मावशी आहे, ती पप्पांना राखी बांधते आहे। तर त्यांचीसुद्धा रक्षाबंधन झाल्यानंतर आता आम्ही जेवायला सगळे बसलो आहे। आम्ही थोड्या वेळाने जेवायला बसणार आहोत। तर इथे बाकीची मंडळी जेवायला बसली आहेत। तर जेवणामध्ये मस्त मी भात आणला होता, नारळी भात, तोसुद्धा आहे, पनीरची भाजी आहे, पुरी, भात, डाळ, मिरची, बरंच काही आहे। तर ते सगळं झाल्यानंतर संध्याकाळी बाकीच्या बहिणीसुद्धा आले आहेत, हे बघा, आणि त्यांची मुलंसुद्धा आहेत। तर छान असं आम्ही दिवस एन्जॉय केला आहे। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा। चलो बाय।